केमिकल थर्मोडायनॅमिक्सचा टॉपिक आहे ना, नावातच आहे, नावात अर्थ शोधूया. बरेच म्हणतात नाम में क्या रखा है, नावात सगळं असते. काय काय जण नाव बघून प्रेमात पडतात. तसं आपण ह्या टॉपिकमधलं नाव जे आहे ना त्याच्यावरून त्याच्यात काय आहे समजायला पाहिजे. बरं, केमिकल म्हणजे केमिकल रिॲक्शन. काय केमिकल रिॲक्शन. मग केमिकल आणि थर्मो आणि डायनॅमिक्स ह्या शब्दांचा अर्थ काय होतो की केमिकल रिॲक्शन होत असताना. थर्मो म्हणजे कोण? हीट. केमिकल हा शब्द काय आला? केमिकल रिॲक्शन. थर्मो म्हणजे कोण? हीट. आणि डायनॅमिक्सचा अर्थ काय होतो? मराठीमध्ये आपण त्याला गती म्हणूया किंवा गतिमान असं म्हणूया. मग हीटचा फ्लो असं म्हणूया आपण, हीटची गती असं समजूया. हीटचा फ्लो, हीटची गती असा शब्द म्हणायला काही हरकत नाही. मग परत रिपीट करूया शब्दाचा अर्थ. थर्मो डायनॅमिक्स. थर्मो म्हणजे हीट आणि डायनॅमिक्स म्हणजे काय? गती. आणि केमिकल या शब्दाचा अर्थ काय? केमिकल रिॲक्शन. आता फॉर एक्झाम्पल घेऊया आपण घरी गॅस लावतो. गॅस ऑन केला की लायटर स्पार्क पडला की गॅस एकदा सुरू झाला जळायला, परत आधीमध्ये थांबतो का? प्रत्येकाला तुम्ही लायटर असं खटखट करत बसताय काय? एकदा गॅस लागला की तुम्ही ग बसताय ना, ते आपोआप जळत राहते. बरं, तो गॅस जळणं ही कुठली रिॲक्शन आहे? तर केमिकल रिॲक्शन आहे. मग केमिकल रिॲक्शन कोणाला म्हणायचं? की ज्यावेळेला एखादा मोलिक्यूल तुटतो, फुटतो आणि नवीन काहीतरी तयार होतं त्याला केमिकल रिॲक्शन बोलतो. मग केमिकल रिॲक्शन होत असताना गॅस ज्यावेळेला जळाला त्याला हीट बाहेर पडली का नाही? होय का नाही? हीट बाहेर पडली. आता हीट जर बाहेर पडत असेल तर ती रिॲक्शन आपण जनरली काय म्हणतो? एक्झोथर्मिक रिॲक्शन. कसली? म्हणजे हीट रिलीज करणारी रिॲक्शन आहे. मग ह्याच्यामध्ये बघा बरं, केमिकल हा शब्द का इम्पॉर्टंट आहे याचा अर्थ कळतो का? केमिकल. केमिकल म्हणजे केमिकल रिॲक्शन. आता थर्मोडायनॅमिक्समध्ये केमिकल म्हणजे केमिकल रिॲक्शन, थर्मो म्हणजे हीट आणि डायनॅमिक्स म्हणजे हीटची गती काय असेल ती. आता ह्याच्यामध्ये सुरुवात आपण कुठून करणार आहे? तर थर्मोडायनॅमिक्सच्या डेफिनेशनपासून सुरुवात करणार आहे. पण थर्मोडायनॅमिक्सची डेफिनेशन बघायच्या आधी सगळ्यात महत्त्वाचा एक शब्द आहे, तो म्हणजेच एनर्जी. कारण बिना एनर्जीचं काहीच चालत नाही. ह्या जगामध्ये जेवढ्या गोष्टी घडत आहेत ना त्या बिना एनर्जीचं होणार आहेत का सांगा? तुम्हाला जर 4 दिवस काय खायलाच दिलं नाही, रानात कामाला नेलं, तुम्हाला दिवसभर काम करायला लावलं, खड्डं काढायला लावलं, तुम्ही खड्डं काढणार का? काय म्हणणार तुम्ही? त्या अंगात एनर्जी नाही, कुठलं काम करतो? याच्यावरून तुम्हाला 2 गोष्टी समजतात का? 2 शब्द कळतात का? बघा, 2 शब्द कोणते? अंगात एनर्जी नाही आणि मला काम करायला लावलंय, याचा अर्थ 2 शब्द कोणते? एनर्जी आणि वर्क. म्हणजे एनर्जी आणि वर्क ह्याचं रिलेशन आहे का नाही? होय का नाही? हल्ली काय पोरं नुसतं एनर्जी घे की घे, खा की खा, वर्क डन 0. खा पी के नुसता ॲश करणार आहे. मग असं पण बरोबर नाही आहे. थर्मोडायनॅमिक्स लॉच्या अगेन्स्ट आहे आणि अगेन्स्ट असल्यामुळे ती स्टॅबिलिटी कमी असते, कशी ती पुढे सांगतो. त्यामुळे जेवढं तुम्ही इनटेक घेताय तेवढं काम पण व्हायला पाहिजे. बरं, जाऊ दे. 2 शब्द कुठले महत्त्वाचे आहेत? एनर्जी आणि वर्क. मग पहिलीच डेफिनेशन तुम्हाला दिल्या बघा एनर्जीची. कोणत्या? एनर्जी. सांगा बरं एनर्जी डेफिनेशन काय? कपॅसिटी टू डू वर्क. काम करण्याची क्षमता. बरोबर ना? आता समजा आपण एक जपानमधला एक सुमो पैलवान आणला इकडं. त्याच्या अंगात एनर्जी कमी असेल का जास्त असेल? जास्त, कमी, जास्त. मग तो जास्त काम करेल का कमी काम करेल? जास्त. वर्क डन कसं असणार आहे? जास्त आहे. आणि आपल्याला एखादं काम लावलं त्याच्या कम्पॅरिझनला, आपण त्याच्यावर काम करू शकतोय का? त्याची ताकद कुठं, आपली ताकद कुठं? आपल्यामध्ये एनर्जी कशी आहे? कमी आहे. त्याच्यामध्ये एनर्जी कशी आहे? जास्त आहे. म्हणजे एनर्जी आणि वर्क ह्याचं काहीतरी कनेक्शन आहे का नाही? मग एनर्जी डेफिनेशन इथंच क्लिअर करून टाका. काय डेफिनेशन? एनर्जी इज कपॅसिटी टू डू वर्क. म्हणजे काम करण्याची क्षमता म्हणजे काय? एनर्जी. डेफिनेशन काय आली? रिपीट करा. कपॅसिटी टू डू वर्क. समजलं? सेकंड डेफिनेशन काय? आपल्या घरात म्हातारे माणसं, तुझ्या अंगात लई पाणी आहे रे, त्यांना म्हणायचं असतं तुझ्या अंगात लई मस्ती आहे, असं म्हणायचं असते त्यांना. मग ती मस्ती म्हणजे इन द फॉर्म ऑफ एनर्जी आपण कन्सिडर करूया की. आता उदाहरणार्थ घेऊया आपण. एक बॉम्ब घेतला आपण. बॉम्ब असा घ्यायचा हातात, एवढा मोठा बॉम्ब असा हातात घ्यायचा आणि हातातल्या हातात फोडायचा.
हां, आणि मी म्हटलं तुम्हाला 1 लाख रुपये देतो, फोडणार काय? हां, ते म्हणणार सर 1 लाख तुमच्याकडेच ठेवा, आम्हाला काय नको, आम्हाला हात महत्त्वाचा आहे. हां, मग मला सांगा, तुम्ही तो बॉम्ब हातात का फोडला नाही? तुम्हाला माहिती आहे की ह्यात कुठली तरी एनर्जी आहे. त्या बॉम्बमध्ये कुठली एनर्जी असेल सांगा बरं? कुठल्या टाईपची एनर्जी असेल? कुठली तरी एनर्जी असणार आहे ना. कुठली? पोटॅन्शियल. त्याच्या आत एनर्जी आहे, कळून येत नाही. पोटॅन्शियल एनर्जी आहे ना, होय का नाही? आणि नंतर मग ते तुम्ही त्याला ॲक्टिवेट केलं की मग त्यातनं हीट एनर्जी, साऊंड एनर्जी, लाईट एनर्जी, ह्या सगळ्या प्रकारची एनर्जी बाहेर पडतात. मग कोणत्या कोणत्या प्रकारची एनर्जी आहेत? तर आता समजा आता फॅन चालू आहे. फॅन काय आपोआप चालू आहे काय? नाही. काय केलं तुम्ही याला? कुठली एनर्जी दिली? इलेक्ट्रिक एनर्जी दिली तुम्ही. आणि इलेक्ट्रिक एनर्जी दिल्यानंतर मग कुठला कशामध्ये कन्वर्ट व्हायला लागला तो? मग परत ते मेकॅनिकल, मग परत विंड वगैरे असं काहीतरी व्हायला लागले ते, म्हणजे कन्वर्ट व्हायला लागलं आहे. बरं, आता फॅन चालला म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जी कन्झ्युम करायला लागला आहे ना, होय का नाही? येस नो? हां, आता समजा धरणात साठवून ठेवलेलं पाणी, धरणात साठवून ठेवलेल्या पाण्यामध्ये कोणती एनर्जी असेल? साठवून ठेवलेली एनर्जी कुठे असेल? हां हां, बरोबर. कुठली? पोटेन्शियल. कारण त्याच्याने एनर्जी कुणाला कळून येते का? दिसून येत नाही, पण आहे का नाही? हां, परत ते धरणात साठवलेलं पाणी एका पाईपमधनं पुढं आणलं खाली. पाईपमधनं पाणी फ्लो व्हायला लागले. आता याचा अर्थ आधी होती पोटेन्शियल, आता कशात कन्वर्ट झाली? पळायला लागली ना. गती नव्हे, गती. हां, स्पीड. कोणाला मिळालं? स्पीड. तर पाण्याला काहीतरी स्पीड मिळालं ना, म्हणजे कुठल्या एनर्जीमध्ये कन्वर्ट झाली? कायनेटिक. कशामध्ये? कायनेटिक. मग ते टर्बाईन्सवर पडले, टर्बाईन फिरले, आणि मग टर्बाईन फिरल्यानंतर कोणती एनर्जी तयार होत्या? इलेक्ट्रिक. कुठली? इलेक्ट्रिक. समजलं ना. आणि ती इलेक्ट्रिक एनर्जी आपल्या घरापर्यंत येत्या. आपण ती इलेक्ट्रिक एनर्जी समजा ट्यूबला दिली, तर ट्यूब काय करते? इलेक्ट्रिक एनर्जी घेते आणि लाईट एनर्जी बाहेर टाकते, बरोबर ना. म्हणजे एनर्जीचं कन्व्हर्जन व्हायला लागले, एक एनर्जी दुसऱ्यामध्ये कन्वर्ट व्हायला लागले. तसं पवनचक्की फिरते. पवनचक्की म्हणजे कोणती एनर्जी आहे? हां, विंड एनर्जी, वाइंड एनर्जी. हां, होय का नाही? टायडल एनर्जी पण असते, समोरच्या लाटापासून निर्माण होणारी एनर्जी. सोलार एनर्जी आहे. आता सोलार पॅनल आपण बऱ्यापैकी घराच्या वर बघितलेत ना. कुठली एनर्जी? सोलार एनर्जी, बरोबर ना. आता ह्या एनर्जीचे सगळे प्रकार आहेत ना, ह्याच्याबरोबर एक अनेक एनर्जी समजून घ्या. एखादं मटेरियल आहे, त्या मटेरियलमध्ये असते इंटरनल एनर्जी. कुठल्या असत्या? इंटरनल एनर्जी. आता इंटरनल एनर्जी म्हणजे काय असते? इट इज द सम ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ एनर्जी. सगळ्या प्रकारची एनर्जी सम असते इंटरनल एनर्जी म्हणजे कसं समजून घ्या. समजा एक हवेतला मोलिक्यूल असं चालला आहे. हां, हवेतला मोलिक्यूल दिसला का? दिसतोय का मोलिक्यूल? नाही. पण आता हवेत आहे म्हटल्यानंतर त्याच्याबरोबर एनर्जी असणार. मग ती एनर्जी कुठली असत्या? इंटरनल एनर्जी. कुठले? हां, ती डोळ्याला दिसते का? नाही, पण आहे त्याकडं. जर एनर्जी नसती तर गप्प म्हणून एखादा गप्प बसला असता, सॉलिड स्टेटमध्ये आला असता. तर एनर्जी आहे म्हणून तो काय करतोय? मुवमेंट करतो, एका जागी थांबत नाही, फिरत राहतो ना इकडे इकडं. येस नो? याचा ते एनर्जी आहे. मग कोणत्या कोणत्या एनर्जी असतात त्याच्याबरोबर? कोणत्या कोणत्या एनर्जी असतात? समजा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातो, याचा तर कायनेटिक एनर्जी आहे, होय का नाही? येस नो? हां, परत सरळ जात नाही, जाता आता असा स्वतःभोवती फिरत फिरत जातो. कुठली एनर्जी? रोटेशनल एनर्जी आहे. हा, सरळ जाणार नाही, असा तुम्ही एखादा मोलिक्यूल रस्त्याने जाताना बघितला आहे का? बघा, जाताना असं जातो. हां, एकदा या कोपऱ्यात जातो, एकदा त्या कोपऱ्यात जातो, असा इकडं लटपट असं जात असतो. बघितला ना मोलिक्यूल असा? आणि त्याला कोणतरी मागं म्हटलं तर तो असा एकदमच असा मागं बघतो, राऊंड मारतो, आणि इकडनंच परत इकडे येतो. म्हणजे असा सर्क्युलर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मुवमेंट दिसते त्याची. आणि अंगात मस्ती तर एवढी असते त्याच्या, म्हणजे इंटरनल एनर्जी कुट कर भरी येते उसने. हां, असा मोलिक्यूल बघितला आहे कधी? चौकात असं जाताना दिसतात की इकडं तिकडं. त्याला कोणी काहीतरी म्हणा तुम्ही, ते लगेच मग बसतच नाही. आपण केवढाही बघणार नाही. त्याला आज सगळ्या प्रकारची एनर्जी सम आहे त्याच्याकडे, इंटरनल एनर्जी जास्त आहे समजायचं. तसं हवेतला मोलिक्यूलसुद्धा जाताना सरळ जातो, याचा अर्थ कायनेटिक एनर्जी आहे. स्वतःभोवती फिरतोय म्हणजे रोटेशन एनर्जी आहे. आणि असा व्हायब्रेट होत जातो म्हणजे व्हायब्रेशन एनर्जी आहे. हे सगळ्या प्रकारची एनर्जी त्याबरोबर आहे. एनर्जी वेगळ्या प्रकारच्या आहेत. हां, फक्त कसं आहे, एनर्जी टाईप वेगळा आहे. टाईप आता कुठले कुठले सांगितले तुम्हाला मी. नेक्स्ट वन, पुढं. थर्मोडायनॅमिक्स. डेफिनेशन वाचा थर्मोडायनॅमिक्सची.
branch of science that deals with the different form of energy, the quantitative relationship between them and energy that occurs in chemical and chemical processes. हां, आता तुम्ही जी डेफिनेशन वाचली की नाही, डेफिनेशन वाचल्यावर काय कळत नाही, पण एक एक शब्दाचं पोस्टमॉर्टम करूया आपण. हां, आता सुरुवात काय म्हणली आहे, इज अ ब्रँच ऑफ सायन्स. हां, ब्रँच ऑफ सायन्स. सायन्स का म्हटले माहिती आहे का, तर ब्रँच ऑफ केमिस्ट्री म्हटलं असतं तर फिजिक्सवाल्यांनी भांडणं काढली असते, आणि फिजिक्स आणि केमिस्ट्री भांडणं होऊन चालणार नाही ना, दोघांना एका घरात बरोबर राहायचं आहे आम्हाला. त्यामुळे काय आहे, केमिस्ट्रीला पण थर्मोडायनॅमिक्स आहे आणि हाच टॉपिक फिजिक्सला पण आहे. म्हणजे मी जे शिकवणार आहे ना, तुम्ही फिजिक्समध्ये पण बघणार आहे आणि इथं पण बघणार आहे. त्यामुळे हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. दोन्हीकडे तोच आहे टॉपिक, जरा वेगळा आहे बरं का. कन्सेप्ट त्यात असतं, कन्सेप्ट बदलणार आहे का सांगा. फिजिक्सवाले वेगळी कन्सेप्ट, आमची वेगळी कन्सेप्ट अशी होत नाही. बेसिक तेच असणार आहे. बरं, ब्रांच ऑफ काय, कुणाची फांदी, ब्रांच ऑफ सायन्स. पुढं दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ कशाचा अभ्यास करायचा आहे, डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जीज. आता मी तुम्हाला सांगितले की कोणत्या कोणत्या प्रकारची एनर्जी असतात. पोटेन्शियल असते, कायनेटिक असते, रोटेशनल असते, इलेक्ट्रिक एनर्जी आहे, होय का नाही, विंड एनर्जी आहे, हीट एनर्जी आहे, सगळ्या प्रकारची एनर्जी आहे ना. सगळ्यांचा अभ्यास करायचा आहे. पण अभ्यास कसा करायचा, तर क्वांटिटेटिव्हली. कसा, क्वांटिटेटिव्हली. आता क्वांटिटेटिव्हली म्हणजे कसं, क्वांटिटी खूप महत्त्वाची आहे ना. आता क्वांटिटी महत्त्वाची आहे म्हणजे कसं, समजा दोन प्रकारचे ॲनालिसिस असतात, एक म्हणजे क्वांटिटेटिव्ह आणि दुसरा क्वालिटेटिव्ह. आता क्वांटिटेटिव्ह नावातच आहे, क्वांटिटी सांगितली पाहिजे. म्हणजे कसं, मी समजा गाडीमध्ये 1 लिटर पेट्रोल टाकलं तर गाडी किती किलोमीटर जाईल सांगू शकतो ना. 10 लिटर टाकलं तर सांगू शकणार हा गाडी एवढी एवढी जाईल म्हणून, होय का नाही. तर गाडीत किती पेट्रोल आहे माहीत नाही आणि मी म्हणतो नाही जाईल 200 किलोमीटर. अरे पहिलं बघ ना किती पेट्रोल आहे. पेट्रोलच्या क्वांटिटीवर तुम्ही सांगणार ना किती अंतर जाईल. याचा अर्थ काहीतरी रिलेशन आहे की नाही. हे गाडी त्याच्यात पेट्रोल नाही आणि म्हणते आपण जाऊया चला मुंबईला. अरे ह्याला पेट्रोल नाही मुंबईला जावं म्हणते, गाडी ढकलत येणार आहे. म्हणजे क्वांटिटेटिव्ह रिलेशन पाहिजे ना एका एनर्जी दुसऱ्या एनर्जीमध्ये. आणि तुम्हाला मी उदाहरण सांगतो क्वांटिटेटिव्ह एनर्जीचं, तुम्ही समजून घ्या. छोटी फटाकडी घेतली, छोटी. तुम्हाला म्हटलं मी 1000 रुपये देतो, हातात फोडा. छोटी, एकदम छोटी. फोडणार का नाही, अरे होय नाही, 1000 रुपये मिळणार आहेत आणि छोटे, एवढं काय परिणाम होणार नाही. फोडणार का नाही फोडणार, कारण तुम्हाला माहिती आहे अमाऊंट कमी आहे, एनर्जी पण कमी असणार आहे, गॅरंटी ना. म्हणजे म्हटलं एवढा मोठा बॉम्ब दिला आणि फोडा म्हटलं हातात. हां, ते म्हणणार सर 2000 घ्या, तुम्हीच फोडा. म्हणजे क्वांटिटेटिव्ह रिलेशन काहीतरी असायला पाहिजे का नाही, होय का नाही. येस नो. हां, आता बघा उदाहरणार्थ, आता हे आता हे फॅन चालू आहे, किती करंट आहे, 220. किती, 220 आहे. आणि ती रेल्वेचा ट्रॅक असतो का नाही, त्याच्यावर जो करंट असतो ना तो किती असतो माहिती आहे, 25,000 व्होल्ट. किती, हे 220. हे सहन होत नाही आपल्याला, शॉक लागला की कळायच बंद होते. आणि तो 25,000 मला लागला तर काय, उंबट सोहाच, जाग्यावर आऊट. बरोबर ना. आणि गाणं पण आहे बघा, 440 करंट माझा. हां, गाणं लिहिणाऱ्याला पण कळतं आहे याचा किती करंट आहे. याचा किती आहे, 220 गुणिले 2. हां, आपल्या डोक्यात काय आहे, डबल घ्या, डबल 420. मला सांगा त्या रेल्वेच्या तारेमध्ये जास्त ताकद आहे का ह्याच्यात जास्त ताकद आहे. क्वांटिटी मॅटर करत आहे का नाही, होय का नाही. म्हणजे क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप बिटवीन द टू एनर्जीज. म्हणजे एक एनर्जी संपली तर दुसरी एनर्जी किती तयार होईल, हे क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप बघायला पाहिजे ना. समजा याला काय झालं, पाऊस चांगला झाला, भरपूर झाला पाऊस. आणि पाऊस जास्त झाल्यानंतर धरणात पाणी साठवून ठेवले भरपूर. आता धरणात पाणी जास्त आहे, याचा अर्थ ह्या वर्षी इलेक्ट्रिसिटीचं जनरेशन कशावर तुम्ही सांगितलं, पाणी जास्त आहे. म्हणजे तुम्ही काय सांगायला आलं, हे रिलेशन सांगायला आलं ना काहीतरी, पण ते फक्त काय सांगायचं, क्वांटिटेटिव्हली सांगायचं. कळलं का. डेफिनेशन काय सांगते, थर्मोडायनॅमिक्स इज द ब्रँच ऑफ सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जीज. बरोबर ना. पुढं, हां, द क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप बिटवीन देम. दोघांचं क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप, दोघांचं म्हणजे कुठल्या, आधीचा एनर्जीचा फॉर्म आणि नंतरचा एनर्जीचा फॉर्म. कळतं. म्हणजे समजा बॉम्ब आहे, बॉम्बमध्ये पोटेन्शियल एनर्जी आहे, फोडला बॉम्ब. हां, बॉम्बमधली एनर्जी संपली. ती एनर्जी कशात कन्वर्ट झाली,
साऊंड, लाईट आणि हीट. कळलं ना, जेवढा मोठा बॉम्ब तेवढा साऊंड. क्वांटिटेटिव्ह रिलेशन समजायला का तुम्हाला काय, क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप बिटवीन देम. पुढं काय म्हणले ते, ड्युरिंग इन हां, दोन शब्द महत्त्वाचे आहेत, केमिकल और फिजिकल. केमिकल प्रोसेस किंवा फिजिकल प्रोसेसमध्ये. आता केमिकल आणि फिजिकल प्रोसेसचा अर्थ सांगतो मी तुम्हाला काय. केमिकल प्रोसेस म्हणजे काय असते की एखादं मॉलिक्यूल तुटून नवीन मॉलिक्यूल तयार होणं म्हणजे केमिकल प्रोसेस. आणि फिजिकल प्रोसेस म्हणजे काय, मॉलिक्यूल तुटणार नाही, मॉलिक्यूल तसाच राहणार, मॉलिक्यूल बदलायचं नाही, मॉलिक्यूल तोडायचं नाही. फॉर एक्झाम्पल, मी बर्फ घेतला, बर्फामध्ये कोण आहे, वॉटर मॉलिक्यूल्स आहेत. वॉटर मॉलिक्यूल म्हणजे फॉर्म्युला काय आहे वॉटरचा, H2O ना, बर्फामध्ये सुद्धा H2Oच आहे. मी बर्फाचं रूपांतर पाण्यात केलं, फॉर्म्युला बदलला काय, H2Oच राहिला ना, का बदलला फॉर्म्युला, अरे होय नाही बोला, बदलला फॉर्म्युला, अरे होय का नाही. बर्फाचा फॉर्म्युला वेगळा आहे, पाण्याचा फॉर्म्युला वेगळा आहे, होय का नाही. बर्फाचा फॉर्म्युला H2SO4 आणि पाण्याचा HNO3 आणि बर्फाचा सेम का डिफरंट, सेम. मॉलिक्यूल बदलला, नवीन मॉलिक्यूल तयार झाला. हां, बर्फ घेतला तरी H2Oच असते, पाणी घेतलं तरी H2Oच असते, आणि पाण्याची वाफ केली, फॉर्म्युला काय H2Oच आहे की, फॉर्म्युला बदलला, पण स्टेट बदलते ना. याचा अर्थ तुम्ही काय समजून घ्यायचं की फिजिकल प्रोसेस आहे. कोणती, फिजिकल. ही फिजिकल प्रोसेस कळली का, फक्त स्टेट बदलते, मॉलिक्यूल बदलत नाही. आणि केमिकल प्रोसेस म्हणजे काय की मॉलिक्यूल बदलतो, तुटतो मॉलिक्यूल आणि नवीन मॉलिक्यूल तयार होतो. फॉर एक्झाम्पल, C+O2 गिव्ज CO2, म्हणजे C आणि O2 यांचं लग्न झालं ना, नवीन मॉलिक्यूल तयार झाला का नाही, कोणता, CO2 नावाचा नवीन मॉलिक्यूल तयार झाला. शिवमंगल, हां, सुखांना संसार झाला आहे कुणाचा, हां, आधी C वेगळा होता, O2 वेगळा होता, दोघं एकत्र आले, काय तयार झाला, CO2, नवीन मॉलिक्यूल तयार झाला ना. ह्याला म्हणायचं केमिकल प्रोसेस. काय म्हणतो, हां. मग आपल्याला थर्मोडायनॅमिक्समध्ये काय बघायचं आहे, हीटची रिलेशन आहे ना, ते केमिकल होऊ दे किंवा फिजिकल होऊ दे, आपल्याला काय गरज आहे, हीट आली गेली ह्याच्याशी मतलब आहे आपल्याला. फिजिकल प्रोसेस होऊ दे किंवा केमिकल प्रोसेस होऊ दे, काय फरक पडत नाही. हे कळतं आहे, येस नो. हां, पुढं नेक्स्ट. आता पुढच्या पॉईंटमध्ये काय सांगितलं सांगा बरं, काय सांगितलं आहे, हां, लिमिटेशन्स. आता लिमिटेशनचा अर्थ समजून घ्या काय आहे. लिमिटेशन म्हणजे काय माहिती आहे का, आपण मापं काढायची म्हणजे हां, तुला काय जमते. मग आपण आता सुरुवातीलाच थर्मोडायनॅमिक्सला काय म्हणलं माहिती आहे का, थर्मोडायनॅमिक्समध्ये काय काय शिकणार आहे हे बघितलं. आता काय शिकणार नाही हे पहिला बघूया, म्हणजे स्कोप आपल्याला समजून जाईल. हां, एवढंच बघायचं, ह्याच्या पुढं नाही बघायचं. आता कसं तुम्हाला ह्या फेजमध्ये फक्त अभ्यास करायचा आहे ना, फक्त अभ्यास, बाकीच्या उचापत्या करायच्यात का नाही. मी त्या सांगतो तुम्हाला काय करायचं नाही आहे. हां, लिमिटेशन्स म्हणजे थर्मोडायनॅमिक्स काय करू शकत नाही हे पहिला बघूया. बरं, लिमिटेशनमध्ये पहिला पॉईंट काय सांगितलं आहे, इट डज नॉट टेल अबाउट द रिॲक्शन रेट. आता रिॲक्शन रेट म्हणजे कसं, काही रिॲक्शन फास्ट होतात, काही रिॲक्शन स्लो होतात. बॉम्ब फुटला, स्लो का फास्ट, फास्ट. कसा फुटतो आहे बॉम्ब, असं फुटत नाही ना, एकदम फुटून जातो ना धाड करून, अरे वय नाही. हां, म्हणजे रिॲक्शन फास्ट आहे का स्लो आहे, फास्ट आहे. आणि काही रिॲक्शन्स आहेत बघा एकदम स्लो असतात. हां, आता ते समजा फॉसिल फ्युएल आहे की नाही, पेट्रोल, डिझेल, रॉकेल, हां, फॉसिल फ्युएल, क्रूड ऑइल तयार होते की ना जमिनीमध्ये, ते काय काय मिनटात तयार होते काय, अरे हजारो वर्षे गेली ना, मग ते तयार झालं ना. ती प्रोसेस स्लो आहे का फास्ट आहे, हां, म्हणजे काही रिॲक्शन स्लो आहेत, काही रिॲक्शन फास्ट आहेत, काही इंटरमिडिएट आहेत. मग ह्याचा अभ्यास आपण थर्मोमध्ये करायचाच नाही रे. ह्याचा अभ्यास कुठं करायचा आहे, केमिकल कायनेटिक्समध्ये. कुठं करणार, त्यासाठी वेगळा टॉपिक आहे, वेगळा धडा आहे, समजलं ना. जनावरांच्या डॉक्टरकडे जाऊन आपण मला ताप आला म्हणून जाऊन म्हणायचं नाही, कारण ना स्पेशालिटी आहे प्रत्येकाची काहीतरी, समजलं का, होय नाही. हां, आणि किराणा मला दुकानात जाऊन असं म्हणायचं नाही आमचं ऑपरेशन करता का म्हणून. हां, प्रत्येकाची स्पेशालिटी आहे ना, अरे होय नाही. तसं थर्मोडायनॅमिक्स काय करू शकत नाही, केमिकल रिॲक्शनचा रेट सांगू शकत नाही. ही रिॲक्शन फास्ट आहे, ही रिॲक्शन स्लो आहे, सांगू शकते का, सांगू शकणार आहे का, नाही. आता बघा, तुमच्यात अभ्यासाची
जी काही प्रगती आहे ती टीचर म्हणून आम्ही सांगू शकतोय, होय का नाही? आणि तेच अडाणी माणसाला तुम्हाला इथं समोर उभा केला आणि तुम्हाला म्हटलं की ह्यांची जरा अभ्यास झाला का नाही बघावं, सांगू शकणार का? प्रत्येकाची स्पेशालिटी आहे ना काय, तुम्ही त्याचा शाळा घेणार मग. बरं, मला एवढंच सांगायचं आहे की थर्मोडायनॅमिक्सचं पहिलं लिमिटेशन काय आहे? इट डज नॉट टेल अबाउट द रिॲक्शन रेट, रिॲक्शनच्या रेटबद्दल सांगत नाही. त्यासाठी वेगळा टॉपिक. कोणता टॉपिक? केमिकल कायनेटिक्स. हां, दुसरं लिमिटेशन काय सांगितलं त्यांनी बघा. इट डील्स, हां स्पेलिंग वाचा, मॅक्रोस्कोपिक आहे. हां, मायक्रोस्कोपिक नाही, मॅक्रो. आता आपल्या मोबाईलमध्ये कार्ड वापरतो आपण, छोटं कार्ड असेल त्याला म्हणतो मायक्रो SD, मायक्रो. मोठं कार्ड असेल कॅमेऱ्यातलं मॅक्रो लिहिलं असतं त्याच्यावर. म्हणजे आपण काय करायचं माहिती आहे का, एक कार्बनचा ॲटम घ्यायचा, एक सिंगल. हां, घेतला, दिसला का? दिसतोय काय? नाही दिसत. आणि त्याला लावली काडी आणि त्याला म्हटलं तुझं लग्न कर ऑक्सिजन बरोबर. आणि C आणि O2 मी एकत्र आले, काय तयार झाला? CO2. एक ॲटम तुम्ही रिॲक्ट केला, एक ॲटम सिंगल. आणि तुम्हाला म्हटलं की त्यानं किती एनर्जी बाहेर टाकली सांगा. अरे ॲटम केवढा, एवढा एवढा दिसत पण नाही. रिॲक्शन झाली, किती एनर्जी बाहेर टाकली असणार आहे? एकदम कमी. आता एवढी कमी एनर्जी बाहेर टाकली असेल, कळणार आहे आपल्याला? त्याचा अभ्यास करू शकतो आपण. मायक्रोस्कोपिक लेवलला जाऊन आपण थर्मोडायनॅमिक्सचा अभ्यास करू शकत नाही. याचा अर्थ क्वांटिटी कशी पाहिजे? जास्त. क्वांटिटी किती पाहिजे? जास्त. म्हणजे तुम्हाला एखादा पदार्थ बनवला आहे, हां, आणि एकदम छोटा तुकडा दिला आहे तुम्हाला, एकदम छोटा, आणि टेस्ट बघा म्हणून दिलं आहे. आपण रागानं बघणार, किती बाद आहे म्हणणार, एवढं दिलं आणि टेस्ट बघा म्हणतो. तसं टेस्ट बघू शकतो का आपण? मग त्याला जरा क्वांटिटी कशी पाहिजे? जरा तरी जास्त पाहिजे ना. थर्मोडायनॅमिक्समध्ये पण इट इज नॉट अ मायक्रोस्कोपिक प्रॉपर्टी, मॅक्रोस्कोपिक आहे, जास्त क्वांटिटीमध्ये पाहिजे. हां, किंवा तुम्हाला एक मोलिक्युल असं दिला, हे बघा धरा म्हटलं आणि त्याचं टेम्परेचर सांगा म्हटलं, टेम्परेचर सांगता येते? होय का नाही? नाही ना. का बरं? एक मोलिक्युल केवढा, त्याला थर्मोमीटर लावायचं कुठं? हां, लावता येते थर्मोमीटर त्याला, त्याचं टेम्परेचर सांगता येते? अरे होय नाही. हां, पण त्याचं एक कप भरून चहा दिला. काय दिला? चहा. आणि चहाचं टेम्परेचर सांगा म्हटलं, काय करायचं? हां, थर्मोमीटर चहाच्या कपाच्या बाहेर बुडवायचं इकडं, आणि हां, ह्या चहाचं टेम्परेचर एवढं आहे, चालतंय का? थर्मोमीटर घ्यायचा आणि चहात बुडवायचं ना. चहा मायक्रो का मॅक्रो? क्वांटिटी कशी आहे? हां, जास्त क्वांटिटी असेल तर अभ्यास करू शकतो आपण थर्मोमध्ये, आणि कमी क्वांटिटी दिली तर अभ्यास करू शकत नाही. एक मोलिक्युल दिला आणि टेम्परेचर सांगा म्हटले, अभ्यास करू शकत नाही. कारण ना तुमच्या घरात ठेवा म्हणायचं, आम्हाला काय सांगा, आम्हाला काय कळत नाही म्हणायचं आपलं. नेक्स्ट, तिसरा, इट डील्स विथ ओनली इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम. इनिशियल आणि फायनल. हां, आता उदाहरणार्थ सांगतो मी. चहा करायचा आहे, घरी गेलो, पातेलं घेतलं, पाणी घेतलं, साखर पावडर टाकली, घरात सिलेंडर आहे, गॅस आहे म्हणून गॅस पेटवला, चहा तयार केला. कशावर चहा तयार केला? गॅसवर. हां, परत दुसरा एकदम म्हणते, अहो गॅस संपला आहे हो, आमच्या घरात चूल आहे, चुलीवर चहा तयार होऊ शकतो का? होय का नाही? नाही होत. होते ना. गॅसच पाहिजे असं काय का? पाण्यापासून, साखरेपासून, दुधापासून चहा झाल्याशी मतलब आहे ना. तुम्हाला कशाला चौकशी करायची आहे? गॅसवर केला आहे का चुलीवर केला आहे का उन्हात ठेवून केला आहे, हां, का हिटर टाकून केला आहे? तुम्हाला काय करायचं आहे? गप मिळाला चहा प्या की गप, तेवढं पण मिळणार नाही परत. कळते ना? याचा अर्थ कशी प्रोसेस झाली, कशी रिॲक्शन केली हे महत्त्वाचं आहे का? नाही नाही. क्या से क्या हो गए एवढं बघायचं. इनिशियल काय होतं, फायनल काय होतं एवढं बघायचं. कसं झालं, हे काय झालं, ते काय झालं, तुला काय करायचं आहे? आम खाऊ. हां हां, तू कुठनं आणला आहेस, कुठल्या झाडात आणला आहेस, कोण तुला ते आंबा तोडताना मारलं आहे काय, कशाला पाहिजे तुम्हाला? याचा अर्थ कशावर डिपेंड आहे ते? इनिशियल आणि फायनलवर डिपेंड आहे. कळलं का? होय नाही? समजलं ना? हां, चौथा पॉईंट, इट डज नॉट टेल अबाउट द. हां, आता मेकॅनिझम सांगतो काय आहे. मेकॅनिझम म्हणजे काय असते समजून घ्या. आता समजा विद्याश्री इथनं सांगलं जाणार आहे, हां,
कुठे जाणार आहे? सांगलीला. मग इथनं विद्याश्री सांगताना सुरुवात करते. क्लास संपल्यानंतर गेलो इथनं चालत 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 कुरुंदवाडच्या स्टँडवर गेलो. बसच लागला. बस नाही म्हटल्यानंतर तिकडनं कोणतरी मैत्रीण आली, जे सायकलवरनं बसून मी गेलो नरसोबाच्या वाडीपर्यंत. हां, तिथं पण काय बस ना, वडाप आलं, वडापमध्ये बसलो, वडाप पुढे गेलं, पंक्चर झालं आणि त्याचं चाक बदलेपर्यंत तासभर गेला. परत पुढे गेलो, वडाप पलटी झालं. पण तिथनं कुणाला तरी हात करून एका गाडीवरनं पुढंपर्यंत गेलो शिरोळपर्यंत. तिथनं परत बस आली, बसमध्ये बसलो. हां, बस उलटी झाली. बस पंक्चर झाली आणि परत काय काय तासभर सांगितले तिनं. हा शेवटी पोचल्या कुठं? सांगलीत. तिनं जे काही पिक्चर सांगितले तुम्हाला मध्ये काय काय घडले त्याला म्हणायचं मेकॅनिझम. काय म्हणायचं? हां, मग मेकॅनिझम आपल्याला गरजेचं नाही. विद्याश्री पहिला होती कुरुंदवाडमध्ये इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट कुठं आहे? सांगली. हे महत्त्वाचं आहे. तू कशी पोचलीस आम्हाला काय सांगू नको. आम्ही मेकॅनिझमबद्दल काय विचारलेलं नाही आणि आम्ही सांगत पण नाही. थर्मोडायनॅमिक्समध्ये काय सांगितलंय? इट डज नॉट टेल अबाउट. हां, मेकॅनिझमबद्दल आम्ही सांगणार नाही. कळलं ना? कैसे क्या हो गए बस एवढं सांगणार. कैसे हो गए विचारू नका. समजलं ना? कळलं का? हां, नेक्स्ट पुढचा. 3 डेफिनेशन्स आहेत. हां, सांगा पहिली. हां, सिस्टम डेफिनेशन. द पार्ट ऑफ युनिवर्स अंडर द थर्मोडायनॅमिक स्टडी. बघा हे काय मला सांगा. कप ओळखला? हां, बरं. कप असा खालनं कळलं काय म्हणशीला तुम्ही? कपात काय घेतला? चहा. आपण चहा पिणारे माणसं आहे, चहाच घ्यायचा नाही. आयनिकमध्ये आपण आयनिक इक्विलिब्रियममध्ये पाणी टाकून घ्यायचं म्हणून सांगितलं आहे. नाही तुमच्या मनात लगेच येणार बघा. हां, चिल्ड असा पण असतो ना कप असा. हां, कप नाही रे, हा ग्लास, हँडलवाला ग्लास असतो. बरं जाऊ दे. हे कसं आहे? हां, आणि हे कसं आहे? कोल्ड. ठीक आहे. हे एक लक्ष नका. हां, गरमागरम काय आहे? चहा. आणि तुम्हाला काय म्हटलं? याचा अभ्यास करा. मग तुम्ही अभ्यास करताना कलात्मकदृष्ट्या करायचा नाही. सायन्सच्या माणसानं थर्मोडायनॅमिक्सनुसार पहिला अभ्यास करायचा. पण थर्मोडायनॅमिक्सनुसार अभ्यास करताना तुम्ही सांगायचं नाही चहा लय गोड आहे. आणि चहा लय गोड आहे हे सोल्युशनचा विषय आहे. सोल्युशनमध्ये तुम्ही सांगायचं साखर एवढी आहे. तुम्हाला विचारलं का ते? नाही. तुम्हाला सांगितलं की थर्मोडायनॅमिकली अभ्यास करा. मग थर्मोडायनॅमिक्स शिकायचं म्हणजे याचं काय? टेम्परेचर बघायला लागणार ना. टेम्परेचर बघताना काय वापरणार तुम्ही? काय ना? थर्मोमीटर आणायचा. ह्यात बुडवायचा का नाही? ह्यात बुडवायचं ना. ह्यात बुडवल्यानंतर मग तुम्ही सांगणार हां एवढं टेम्परेचर आहे चहाचं. सांगणार का नाही? मग पूर्ण युनिवर्सपैकी तुम्ही हा एवढाच पार्ट तुम्ही सिलेक्ट केला. कशासाठी? थर्मोडायनॅमिक्सच्या अभ्यासासाठी. द पार्ट ऑफ युनिवर्स अंडर द थर्मोडायनॅमिक स्टडी कॉल्ड ॲज सिस्टीम. समजते का? परत रिपीट करा. पार्ट ऑफ युनिवर्स अंडर द थर्मोडायनॅमिक स्टडी कॉल्ड ॲज सिस्टीम. किंवा इथं थंड ग्लास आहे. हां, चिल्ड. हां, वॉटर घेतलं आहे. चिल्ड वॉटर आहे. हां, चिल्ड. आणि ह्याचं मग तुम्हाला टेम्परेचर बघायचं. तुम्ही काय करणार? थर्मोमीटर घ्यायचं, बुडवायचं आणि मग बघायचं ना याचं टेम्परेचर होय का नाही. द पार्ट ऑफ युनिवर्स अंडर द थर्मोडायनॅमिक स्टडी कॉल्ड ॲज सिस्टीम. ह्याला म्हणायचं सिस्टीम. सोपं आहे का अवघड आहे? सिस्टीम कळत आहे? हां. दुसरी डेफिनेशन कोणती आहे? सराउंडिंग डेफिनेशन काय सांगते? हां, हे सोडून सगळं त्याला म्हणायचं सराउंडिंग. काही भाषण करायला उभा राहतात आणि म्हणतात तिथं जमलेल्या सर्व बंधू आणि भगिनीनो आणि म्हणतात एक सोडून. कळाला का नाही जोक? एक सोडून म्हणजे त्याची बायको असते ती. तसं इथं काय पूर्ण युनिवर्सपैकी हे सोडून काय म्हणायचं त्याला? सराउंडिंग. मग काय सराउंडिंग डेफिनेशन काय सांगायचे? अरे बास की आता किती हसायचं.
बरं, द पार्ट ऑफ सॉरी रिमेनिंग पार्ट ऑफ युनिवर्स अदर दॅन हां कॉल्ड ॲज सराउंडिंग. कळलं का? हां आणि परत बाउंड्री, त्याला माझं बाउंड्री बघा, बाउंड्री कळते का? बाउंड्री काय करते? सेपरेट करते ना कोणाकोणाला? हां सिस्टीमला आणि सराउंडिंगला. कळते? आता समजा भारत पाकिस्तान बाउंड्री, ती बाउंड्री काय? इकडं भारत इकडं पाकिस्तान बाउंड्री आहे ना ती. तशी बाउंड्री ही कोणाला वेगळं करते? हां इथनं इकडं कोण? सिस्टीम. इथनं इकडं कोण? सराउंडिंग. कळलं का? पण नाही. नेक्स्ट पुढचा बाउंड्री झाली की हां हां आता बघा 3 डेफिनेशन परत आल्या. ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम. बघा हा कोण आहे? कोण आहे? हां चहा. हां आता हे चहाचा कप आहे. हां चहाच्या कपमध्ये चहा आणून ठेवला आहे. आता समजा कुठल्या तरी पाहुण्याकडे गेलो आहे बघायला हां आणि त्यांनी चहाचा कप आणून ठेवला गरमागरम चहा आणि तुमचं लक्षच नाही कुठं? चहाकडं. आता कुठं आहे ते मला विचारणार, तर तुझं चहाकडं लक्ष नाही. हां मग ते असं पण असेल, तेरे चेहरे से नजर नाही हटती, हां चहा हम क्या देखे. चहाकडं बघायचं नाही. चहाकडं लक्ष दिलं का तुम्ही? नाही. 5 मिनटं गेले, 10 मिनटं गेले, 15 मिनटं झाले, चहा बघितलाच नाही तुम्ही. मग चहा काय होणार? अजून गरम होणार, गार होणार का नाही? याचा अर्थ चहामधली एनर्जी बाहेर गेली का नाही? अरे होय नाही. एनर्जी एक्सचेंज झाली का नाही? एक्सचेंज हा शब्द वापरूया. एनर्जी बाहेर गेली पण एक्सचेंज शब्द वापरूया का ते नंतर सांगतो पुढं. बरं एनर्जी आत बाहेर होत्या का नाही? अरे होय नाही. चहा थंड झाला याचा अर्थ एनर्जी गेली की. परत चहा ठेवल्यानंतर चहामधून वाफ जाते का नाही बाहेर? होय का नाही? पाणी जाते की नाही बाहेर? त्याला म्हणायचं मॅटर. काय म्हणायचं? मॅटर. हां मटेरियल बाहेर गेलं का नाही? म्हणजे ओपन सिस्टीम जर असेल, कुठली ओपन सिस्टीम, तर दोघांचं पण एक्सचेंज होतं आहे. मॅटरचं पण एक्सचेंज होते आणि एनर्जीचं पण एक्सचेंज होते. मॅटर पण एक्सचेंज करतो आणि एनर्जी पण एक्सचेंज होत्या. कळते का? कधी? हां आता दुसरं एक उदाहरण सांगतो. हे काय सांगा? ग्लास हां काचेचा. हां पहिला काय घ्यायचं म्हटलं मी? हां चिल्ड वॉटर घ्यायचं. हां थंड एकदम थंडगार पाणी. हां आणि थंडगार पाणी घेतलं. पुढं आता हे थंड पाणी एकदम थंड चिल्ड. आता मला सांगा असंच थोडा वेळ ठेवलं तुम्ही. आता उन्हाळ्यात पाहुणं बघायला गेलं आहे आणि त्यांनी एकदम थंड स्प्राईट आणून दिला तुम्हाला आणि तुमचं ह्याकडे लक्ष नाही. मग स्प्राईट काय होणार? गरम होणार का गार होणार? काय होणार? गरम होणार ना. ह्याच्या टेम्परेचरच्या ह्यानं गरम होणार कारण बाहेरचं टेम्परेचर जास्त आहे. टेम्परेचर वाढणार का नाही? त्याचा तर एनर्जी काय झाली? आत आली का बाहेर गेली? आत आली. इथं कशी बाहेर चालली होती ना, इथं काय आली? आत आली. मग आत आणि बाहेर हे 2 शब्द वेगळे वापरण्यापेक्षा एक्सचेंज हा शब्द वापरायचा. काय वापरायचा? एक्सचेंज. हां आणि त्याबरोबर काय होतं माहिती आहे का? हवेतले वॉटर मोलिक्युल्स आहेत ना ते कंडेन्स होऊन आत येतात. तुम्ही बघा थंड ग्लासच्या भोवती असं जमवतं बघा पाणी, इथं भोवती जमा झालं, वरचं पाणी काय होतंय? आत येते. मग कळते? मॅटर आत आला, इथनं मॅटर बाहेर गेलता, इथं आत आला. म्हणजे मॅटर पण आत आणि बाहेर हे शब्द वापरायचे नाहीत. एक्सचेंज हा शब्द वापरायचा. काय वापरायचा? एक्सचेंज. समजते का? हां मग आता डेफिनेशन काय तयार करायची? ओपन सिस्टीमची डेफिनेशन काय? हां सिस्टीम दॅट कॅन एक्सचेंज मॅटर अँड एनर्जी कॉल्ड ॲज ओपन सिस्टीम. सोपं आहे का अवघड आहे? कळलं का? होय नाही बोला. येस नो. हां दुसरी डेफिनेशन क्लोज्ड सिस्टीम. क्लोज्ड सिस्टीम. कळते? आता क्लोज सिस्टीमचा विषय काय बघा. श्वेताच्या घरी पाहुणे आल्यात आणि पाहुण्यांना चहा दिलाय आणि पाहुणे एवढं गप्पा मारत मग्न झालेत. गप्पा म्हणजे तिकडल्या आपलं ह्याचं काय त्याचं काय, चहाकडे लक्षच नाही पाहुण्याचं. मग श्वेतानं काय करायचं? ह्या चहाच्या कपवर अशी बशी ठेवायची
बशी ठेवली का? आता बशी ठेवल्यावर चहा गार व्हायचा राहील का? थंड होणार का नाही होणार? नाही होणार. हां, होणार का नाही होणार एवढंच सांगा मला. थंड होणार का? एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन होणार का? होय का नाही? अरे थंड होतंय म्हटलं एनर्जी ट्रान्सफर होणार नाही. अरे आतली एनर्जी बाहेर जाणार नाही का? एनर्जी ट्रान्सफर होणार की. थंड होतंय म्हणजे एनर्जी ट्रान्सफर होणार नाही वे. एनर्जी ट्रान्सफर होणार, पण वाफ बाहेर जाईल का? नाही, कारण वरनं बशी ठेवल्या ना तुम्ही, वाफ बाहेर जात नाही. याचा अर्थ मॅटरचं एक्सचेंज होत, पण कशाचं एक्सचेंज होते? एनर्जीचं एक्सचेंज होते. कळलं? आता नॉर्मली कसं होते बघा, आपण जर रानात चहा घेऊन जायचं असेल आपल्याला, आपल्याकडे थर्मास फ्लास्क वगैरे एवढा नसेल मोठा, तर किटलीतनं चहा घेऊन जातो आपण. मग काय करायचं? किटलीत चहा भरायचा, एक प्लॅस्टिकची पिशवी घालतो आपण, वरनं टोपण जोरात दाबतोय. होय का नाही? होय नाही? मग रानात जाईपर्यंत चहा तसाच गरम राहतो का जरा थंड होतो? जरा थंड होतो. याचा अर्थ एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन झालं का नाही झालं? हां, एनर्जी ट्रान्सफर होते, पण वाफ बाहेर गेली का? नाही. याचा अर्थ मॅटरचं एक्सचेंज झालं. अशाला म्हणायचं कसली सिस्टीम? क्लोज्ड सिस्टीम. काय म्हणायचं? हां, मग काय सांगायचं? द सिस्टीम कॅन एक्सचेंज ओनली एनर्जी नॉट मॅटर विथ सराउंडिंग, कॉल्ड एज क्लोज्ड सिस्टीम. आणि शेवटची डेफिनेशन आयसोलेटेड. हां, आता आयसोलेटेड म्हणजे काय करायचं? थर्मास फ्लास्क. हां, थर्मास फ्लास्क म्हणजे कसं करायचं बघा. आयसोलेटेड सिस्टीम काय करायचं? असं थर्मास फ्लास्क चहा यात घ्या, टोपण लावून टाका, आणि हे कसं असते? आयसोलेट केलेलं असते. म्हणजे काय? अंदर का कोई बाहर ना जा सके और बाहर का कोई अंदर ना आ सके. ह्या चहा भरलाय. थर्मास फ्लास्कमधनं चहाची वाफ बाहेर जाते का? नाही. हीट बाहेर जाते का? थर्मास फ्लास्कमध्ये चहा गरम राहतो का? नाही. राहतो का नाही? हा, याचा अर्थ एनर्जी गेली का बाहेर? एनर्जी बाहेर जात, मॅटर बाहेर जात. मग ह्याला म्हणायचं आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेड सिस्टीममध्ये काय आहे? द सिस्टीम कॅनॉट एक्सचेंज मॅटर अँड एनर्जी, किंवा नायदर नॉर. हां, असं वापरू शकता तुम्ही. मॅटर पण एक्सचेंज करत नाही आणि एनर्जी पण एक्सचेंज करत नाही. कोणती सिस्टीम? आयसोलेटेड सिस्टीम. हॉट टी इन अ थर्मास फ्लास्क. चालते का? नेक्स्ट पुढचं बोला. हां, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एकदम सोपं आहे. बघा, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आणि दुसरं कुठलं सांगा बरं? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. हां, बघा, इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह. आता एक्सटेन्सिव्हमध्ये काय सांगायचं माहीत आहे का? डिपेंड अपॉन क्वांटिटी ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम. आणि तर काय? नॉट डिपेंड अपॉन क्वांटिटी ऑफ मॅटर. म्हणजे तर क्वांटिटीवर डिपेंड आहे आणि तर क्वांटिटीवर डिपेंड नाही. ज्या प्रॉपर्टीज क्वांटिटीवर डिपेंड आहेत त्यांना म्हणायचं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आणि ज्या ज्या प्रॉपर्टीज क्वांटिटीवर डिपेंड नाही त्याला म्हणायचं इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. द प्रॉपर्टी हुज व्हॅल्यूज विच डिपेंड्स अपॉन द क्वांटिटी ऑफ मॅटर कॉल्ड एज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. द प्रॉपर्टी हुज व्हॅल्यूज विच नॉट डिपेंड अपॉन क्वांटिटी ऑफ मॅटर कॉल्ड एज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. फॉर एक्झाम्पल, मग अशी सांगितलं मी अनेकदा सांगतो. छोटा बॉम्ब घेतला, एकदम छोटा. हां, बॉम्ब म्हणण्यापेक्षा छोटी फटाकडी घेतली आणि हातात उडवली. फटाकडी छोटी याचा अर्थ त्याच्यामध्ये असणारे एक्सप्लोजिव्ह मटेरियल कमी आहे का जास्त आहे? कमी आहे. बरोबर ना? क्वांटिटी कशी आहे त्यातली? कमी आहे. हातात उडवणार का नाही? अरे होय नाही. तेच नो, होय नाही. का बरं? काय कॉन्फिडन्स आहे तुम्हाला? क्वांटिटी कमी आहे, एनर्जी कमी आहे का जास्त आहे? एनर्जी कमी आहे. क्वांटिटी कमी, एनर्जी कमी. याचा अर्थ कोणती? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. क्वांटिटी डिपेंड आहे ना. तेच समजा मोठा बॉम्ब घेतला, एवढा मोठा बॉम्ब घेतला, हातात उडवला, चालते काय? उडवणार का हातात? का उडवणार नाही?
एवढी अक्कल आहे की आपल्याला? आपला मेंदू गुडघ्यात आहे काय? हां, नाही. एवढा मोठा बॉम्ब घेतला आहे आणि हात उडवला आहे, डोक्याला ठेवून उडवला आहे. हां, काय डोकं फोडायचं आहे का आपल्याला? मग मला सांगा, तुम्हाला एवढी अक्कल आहे, एवढं कळतंय, काय कळतंय आपल्याला? की बॉम्ब आहे मोठा. बॉम्ब मोठा म्हटल्यानंतर क्वांटिटी, एक्सप्लोजिव्ह मटेरियल. आता एक्सप्लोजिव्ह मटेरियल जर जास्त असेल, क्वांटिटी जास्त असेल, तर एनर्जी निघणारी जास्त. आणि जास्त एनर्जी निघली तर मग काय ओंबट सोहा, हां, हात विसरूनच जायला नाही. बरोबर ना? अरे होय नाही? येस नो? हां, आता आपली भांडणं झाली, बारकं पोरगं आलं मारायला आपल्याला, चांगला फोडायचा त्याला. कारण तुमची क्वांटिटी कशी आहे, एनर्जी कशी आहे, आणि त्याची क्वांटिटी कशी आहे, हाय एवढं एनर्जी पण काय कमी. हां, आणि तीच आपली भांडणं जर मोठ्या हिंद केसरी पहिल्यांदा झाली, ग बसायचं. क्वांटिटी कशी आहे, हां, एनर्जी कशी आहे, हां, ज्या प्रॉपर्टीज क्वांटिटीवर डिपेंड आहेत त्याला काय म्हणायचं, एक्सटेन्सिव्ह. समजलं? इंटेन्सिव्हचं बघूया आपण. इथं बघा, छोटा बॉम्ब, मोठा बॉम्ब. कळलं ना? एवढं कळतं की नाही? होय नाही? हां, बरं आता आणि कसं कळतं तुम्हाला सांगतो. समजा रानात आपल्याला काहीतरी खत टाकायचं जायचं आहे, हां, आणि 2 पोती घेऊन जायचे. हां, तुम्हाला एक सांगितलं आणि भावाला एक सांगितले पोतं घ्या, तुम्ही दोघंजण एवढी पोती घेऊन जावं म्हणून सांगितलं. आणि तुम्ही आला पोत्यापाशी, मग एका पोत्यात जरा जास्त भरलेलं दिसलं, दुसरे पोतं जरा कमी असते. तुम्ही कोणतं पोतं उचलणार? कमीवालं ना? का बरं कमीवालं? त्याचं मास कसं आहे? का मास कमी आहे? क्वांटिटी म्हणून मास कसं आहे? कोणती प्रॉपर्टी? एक्सटेन्सिव्ह. तेवढं हुशार आहे आम्ही. खाण्याच्या बाबतीत सांगा आम्हाला, जास्त क्वांटिटीवाला आम्ही घेणार आणि असलं काम करायचं जे कमी काम आहे ते आम्हाला. बरोबर ना? अरे होय नाही? म्हणजे याचा क्वांटिटीवर डिपेंड आहे का नाही? येस नो? कळलं ना? हां, मास असेल, व्हॉल्यूम असेल, इंटरनल एनर्जी असेल, हे सगळं कसल्या प्रॉपर्टी आहेत? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. हां, दुसरी कुठली आहे? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ठीक आहे. हां, काहीतरी विषय चालू आहे. काय आठवायला लागलं? कोण आठवायला लागलं? हां, आता बघा, नाव काय तुझं? ओंकार. हां, आता आपण सगळे ओंकारच्या घरी गेलो. आता ओंकारच्या घरी गेल्यामुळे ओंकार चहा देणार का नाही? जाऊ म्हणणार आहे, ओंकार चहा देणार का नाही? अरे होय नाही? अरे होय नाही? हां, मग आता चहा देताना काय केलं माहिती आहे का ओंकार? मी पहिल्यांदा आम्ही दोघं तिघंच घरी गेलो ना त्याच्या. मी त्यानं काय केला, पातेला घेतला आणि 2 किंवा 3 कप पाणी ठेवलं आहे, कमी पाणी ठेवलं आहे. हां, मग आमच्यावर गप्पा मारत बसला. चहा तिकडे उकळायला सुरुवात झाली. चहा नाही, नुसतं पाणी. हां, अजून चहा साखर पावडर टाकायची आहे. पाणी किती डिग्रीला उकळते? किती? 100 डिग्रीला उकळते. बरोबर ना? आणि परत आम्ही तिथं बसलोय तोपर्यंत तुम्ही सगळे आला. आता ओंकार विचार करा, हे सगळे आले बघा आता, अरे ह्यांना पण चहा करावं लागतं आता. मग ओंकार पाणी वाढवणार का नाही? होय का नाही? पाणी वाढवलं म्हणजे पातेलं पण काय मग? अरे मोठं घेणार का नाही? अरे होय नाही? मोठं पातेलं ठेवणार. ही हावरी मंडळी चहासाठी म्हणणार, तांब्या म्हणून चहा खाणार आहे की. मग पाणी काय, हे काय केलं? चहा. हां, काय केलं? हां, ओंकार आतना शब्दसमूह अर्पण करणार काय? ही सगळी आलं बघा आमची साखर संपवायला. असं काय नाही ना ओंकार? बरं, मग आता पातेल्यामध्ये पाणी कसं आहे? जास्त कमी? जास्त कमी? जास्त ना? मग जास्त घेतलं, पाणी जास्त घेतल्यावर हे पाणी कितीला उकळणार? 120ला, 150ला, 100ला. अरे पाणी जास्त नाही का? पाणी जास्त म्हटलं पाणी टेम्परेचर काय लागणार? बॉइलिंग पॉईंट काय असणार? 100च. बदलत नाही? तेच असणार. ओंकार तू काय म्हणतेस? नाही, ओंकार म्हणणार पातेलं आमचं, पाणी आमचं, आणि आम्हालाच विचारून झाला तुम्ही. हां हां, हे कितीला उकळणार? क्वांटिटी कमी असली तरी 100लाच उकळते, क्वांटिटी जास्त असली तरी 100लाच उकळणार. याचा अर्थ ही जी काय ह्याचा जो बॉइलिंग पॉईंट आहे, तो बॉइलिंग पॉईंट ही कुठली प्रॉपर्टी आहे? एक्सटेन्सिव्ह का इंटेन्सिव्ह? मग बॉइलिंग पॉईंट हा क्वांटिटीवर डिपेंड आहे का? किती जरी क्वांटिटी घेतली तर पाणी 100लाच उकळते. कळते का? समजते ना? बॉइलिंग पॉईंट असेल, मेल्टिंग पॉईंट असेल, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असेल, मोलार हीट कॅपॅसिटी असेल, हे कसल्या प्रॉपर्टी? कुठल्या आहे? इंटेन्सिव्ह. समजलं? रिपीट करू? नक्की समजते? होय नाही? हां, नेक्स्ट पुढचा पॉईंट. हां, स्टेट ऑफ द सिस्टीम.
हां काय आलं? काय विषय काय आहे? तू 3च्या गाडीला जाऊ शकतेस, राहू दे आज. 3 ते 5ला गाडी आहे ना तुला. माझं एक दिवस ॲडजस्टमेंट करा काय ते. 3ला 10 कमी असतं निघ. बरं नेक्स्ट, केमिकल थर्मोडायनॅमिक्समध्ये पुढचा पॉईंट कुठला आहे? स्टेट ऑफ सिस्टीम. हां बघा मॅडम, सकाळी किती वाजता? 7ला येत आहे ना? हां 6ला घरात निघताय काय? एवढ्या 7:30ला. आणि कॉलेज किती वाजता असते? 8ला. कारण एवढं सकाळपासून एवढं कष्ट करताय तुम्ही, त्यामुळं जरा हां एखादी स्टेट सांगायची असेल, एक्सप्लेन करायची असेल तर 4 गोष्टी माहीत पाहिजेत. किती? 4. ह्या 4 गोष्टींचा वापर करून त्या स्टेटबद्दलची माहिती सांगायची. 4 गोष्टी कोणत्या सांगतो? कोण आहे? हां पी म्हणजे कोण? पी म्हणजे कोण? टी म्हणजे कोण? एन म्हणजे कोण? नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स. मग एखाद्या समजा हे ग्लास आहे, ग्लासमध्ये काहीतरी घेतलं आहे, पण तुम्ही म्हणणार की बाबा हां ह्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन द्या. तुम्ही काय काय सांगू शकताय? तर त्याचं टेम्परेचर किती आहे सांगू शकता ना, होय का नाही? त्याचं व्हॉल्यूम किती आहे सांगू शकताय की? किती ml आहे, किती लिटर आहे सांगू शकणार ना. पण त्याच्यामध्ये काहीतरी मिक्स केलं असेल ना तुम्ही, काहीतरी साखर मीठ वगैरे काहीतरी असं वॉट एव्हर, त्याचे नंबर ऑफ मोल्स किती आहेत हे सांगणार ना. अरे होय नाही? हां आणि याच्यावरचं समजा आता ह्याचं ॲटमॉस्फिअरिक प्रेशर किंवा ह्याचं व्हेपर प्रेशर काय असेल ते प्रेशर, गॅसेस नेचर असेल तर प्रेशर मोजतो आपण. तर एखादी सिस्टीम जर तुम्हाला एक्सप्लेन करायची असेल, तर ह्या चौघांचे हेल्प घ्यावी लागते. ह्या चौघांचा आधार घेऊन आपण त्या सिस्टीमबद्दलची इन्फॉर्मेशन समोरच्याला देऊ शकतो. चहाचा कप दिला तर मी सांगणार याचं व्हॉल्यूम एवढं आहे, टेम्परेचर एवढं आहे, नंबर ऑफ मोल्स शुगरचे म्हणजे कॉन्सन्ट्रेशन एवढं आहे म्हणून सांगणार. कळलं ना? त्याचं वेपर प्रेशर असेल की प्रेशर काय असेल ॲटमॉस्फिअर ते एवढं आहे म्हणून सांगणार. म्हणजे ह्या चौघांचा वापर करून त्या सिस्टीमबद्दलची इन्फॉर्मेशन आपण समोरच्याला देऊ शकतो. मग सिस्टीमची एखादी स्टेट एक्सप्लेन करायची असेल तर ज्या गोष्टी तुमच्याकडे पाहिजेत त्या गोष्टी म्हणजे ह्या आहेत. कळते? हां बघा काय सांगितलं आहे? स्टेट ऑफ द सिस्टीम काय सांगितलं आहे? अ नोन सेट ऑफ व्हॅरिएबल्स. आता व्हॅरिएबल प्रॉपर्टी म्हणजे हे चौघं. व्हॅरिएबल म्हणजे काय? फिक्स का बदलणारे? बदलणारे. व्हॅरिएबल्स नावातच आहे व्हॅरिएबल. हां ते म्हणते तुझा माझ्यावर भरोसा नाही काय. आता भरोसा नाही काय म्हणजे बदलणार आहे, व्हॅरिएबल आहे. कळलं ना? हां काय सांगितलं बघा बरं. हां कोणत्या? प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, नंबर ऑफ मोल्स. बरोबर ना? समजा एखादी स्टेट आहे, त्या स्टेटमध्ये आता सुरुवातीला समजा आता पाणी थंड आहे. पाणी किती आहे? थंड आहे. थंड म्हणजे आता नॉर्मल वाटलेलं पाणी. त्याचं प्रेशर P1, त्याचं व्हॉल्यूम V1, त्याचं टेम्परेचर T1, त्याचं नंबर ऑफ मोल्स N1. आणि हे आपण चेंज केली. P1चं काय झाला? चेंज कशी काय केली? गरम केलं पाण्याला किंवा थंड केलं, वाटत काय पण करा. हां मग व्हॉल्यूम काय झाला? बदलला. व्हॉल्यूम बदलला म्हणजे गरम केलं की वाफ निघून गेली समजा, व्हॉल्यूम कमी झाला ना. परत टेम्परेचर बदललं, नंबर ऑफ मोल्स बदलले. समजा पाणीवर गेले की पाण्याची क्वांटिटी कमी झाली. समजतं ना? म्हणजे आज असं पण नाही चौघच बदलले पाहिजेत. एक बदललं तरी चालतं. आणि कधी कधी एक बदलला की दुसरा पण आपोआप बदलतो, असं पण आहे. एकमेकावर डिपेंड असतात. अनेक लक्षात घ्या, ह्या चारी व्हॅरिएबल्स बदलायला पाहिजे असं नाही. 4पैकी एक जरी बदलला तरी स्टेट बदलली असं समजतो आपण. तुमच्या डोक्यात काय आहे? 3 स्टेट, सॉलिड, लिक्विड, गॅस. तसं इथं नाही. इथं तुम्ही टेम्परेचर 1 डिग्रीनं जरी बदललं तरी सिस्टीमची स्टेट बदलली असं आपण समजतो. कळलं का? पुढं तुम्हाला दाखवलं बघा काय सांगितलं त्याच्यात. P1, V1, T1, N1 दाखवलं आहे का? नेक्स्ट पॉईंट आहे तो स्टेट फंक्शन अँड इट्स प्रॉपर्टीज आहे का? स्टेट फंक्शन वाचा काय? हां
म्हणजे ही प्रॉपर्टी कोणावर डिपेंड असते? इनिशियल आणि हां, समजा इनिशियल IA हां, ए पासून परत बी पर्यंत गेला तुम्ही. ए पासून कुठे गेला? बी पर्यंत. ए पासून बी पर्यंत गेला, हा पाथ फर्स्ट आहे. ए पासून तुम्ही बी पर्यंत गेला, हा पाथ कसा आहे? सेकंड आहे. एखाद्या गावाला जायला 2-3 रस्ते असतात ना, होय का नाही? होय नाही? मग गावाला गेल्याशी मतलब कुणीकडनं गेला विचारलं का तुम्हाला? नाही. तुम्हाला काय म्हटलं? थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टी कशावर डिपेंड आहे? इनिशियल आणि कोण? फायनल. मग अशी म्हटलं नाही का, चहा तयार झाल्याशी मतलब ना. अरे कसा केला? चुलीवर केला, गॅसवर केला, हां तुम्ही उन्हात ठेवून केला आहे, काय विचारायचं नाही. गप मिळालाय, गप घ्यायचा. हां, चहा कसा गरम केला हे काय गरजेचं आहे का? गरजेचं आहे का? नाही. म्हणजे इनिशियलपासून फायनलपर्यंत जाणं महत्त्वाचं आहे. कसं गेला हे महत्त्वाचं आहे का? नाही. मग इथं काय सांगितलं आहे? स्टेट. बोला काय सांगितलं आहे? हां मॅडम काय विचार करलाय? टेन्शन घ्यायचं नाही, सगळं व्यस्त होईल. काय वर तिकडं? हां काय वर आहे काय? काहीतरी विचार चालू होता. हां आता कसं होणार आहे जगाचं? बरं. हां पुढचं कुठलं आहे? स्टेट फंक्शन. हां डिफरन्शियल वाचा स्टेट फंक्शनची. हां पाथवर डिपेंड नाही. हा पाथ फर्स्ट आहे आणि हा पाथ सेकंड. इकडनं गेलं तरी इथंच पोचणार आहे, इकडनं गेलं तरी इथंच पोचणार आहे. म्हणजे कशावर डिपेंड आहे? फक्त हे इनिशियल आणि फायनल. आणि कशावर डिपेंड नाही? पाथवर डिपेंड नाही. असं असेल तर काय सांगायचं? आवाज स्टेट फंक्शन. समजतंय का? होय नाही? तुम्हाला 3 पॉईंट दिले ते म्हणजेच 2 पॉईंट दिले म्हणजे पाथ फर्स्ट आणि पाथ सेकंड दिला आहे. कुठनं जरी जावा, इनिशियल ए आहे, फायनल बी आहे. पुढचा पॉईंट नेक्स्ट. कधी कधी काय होतं, व्हॅरिएबल्समधला एक जरी बदलला तो दुसरा बदलतो. कधी कधी एक बदलला की दुसरा त्याच्यावर आपोआप बदलतो. आता ते कसं आपोआप बदलतो मी त्याचं एक्झाम्पल वाईज तुम्हाला सांगतो. नेक्स्ट. हां समजून घ्या. आता याचं एक्सप्लेनेशन देतो मी याचं. एक्सप्लेनेशन काय समजून घ्या. समजा आता हे कंटेनर आहे आणि कंटेनरमध्ये तर गॅस आहे. कंटेनर म्हणजे काय आहे? आपला हवा मारायचा पंप. हवा मारायचा पंप. मग ह्यात कोण आहे? हा समजा पिस्टन आहे. कोण आहे? हो पिस्टन आहे. हवा मारल्या कधी सायकलमध्ये? हां तो तोंडाला फुकायचं असते ना. हवा मारल्या की नाही? होय नाही? असं प्रेशराईज करताय का नाही? अरे होय नाही? हां मग मला सांगा तुम्ही काय अप्लाय करताय? हां काय अप्लाय करताय? हां प्रेशर अप्लाय केलं ना. हां प्रेशर अप्लाय केल्यानंतर हे पिस्टन खाली जाईल का वर येईल? हां अरे होय नाही? अरे बाळा काय झालं? तुझं नाव काय विसरलं मी? हां ओंकार. ओंकार पिस्टन खाली गेला की वर आला? अरे वर आला. काय झालं? त्याला काय बघायला? अरे हा मी प्रेशर खाली अप्लाय केलं ना, इथनं पिस्टन खाली दाबलं ना, मग खाली नंतर काय वर जाणार? खाली आला. बरोबर. तुम्ही प्रेशर काय झालं? काय केला? प्रेशर काय केला? इन्क्रीज केला. प्रेशर इन्क्रीज केला. इन्क्रीज केलं. हां प्रेशर वाढवल्यामुळं व्हॉल्यूम काय झालं? आवाज कमी. ते व्हॉल्यूम कमी केलं नव्हतं. प्रेशर वाढवल्यामुळं व्हॉल्यूम पण कमी झालं. होय का नाही? मग एक वाढवल्या दुसरं कमी झालं ना. याचा एक व्हॅरिएबल बदलला, दुसरा आपोआप बदलला. कळलं का? होय नाही बोला. हां मग प्रेशर वाढवल्यावर व्हॉल्यूम काय झालं? कमी झालं. प्रेशर वाढवल्यावर व्हॉल्यूम कमी झालं म्हटल्यानंतर दोघे एकमेकावर कसे आहेत? डिपेंड आहेत ना. तुम्ही प्रेशर वाढवायला गेलं तर व्हॉल्यूम कमी करायला गेलं नव्हतं, ते आपोआप झालं कमी. समजलं? म्हणजे कधी कधी काय होती, चौघं पण बदलतात. कधी कधी एकच बदलतो, कधी कधी एक बदलला की दुसरा पण बदलतो. आता बघा फॉर एक्झाम्पल तुम्ही सायकलमध्ये हवा मारताना तुम्ही प्रेशराईज केलं, पी वाढवला. अरे काय ओंकार
काय सटवाय हसत आहे काय? हां काय 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 आठवायला लागले ओंकार? हां अजून वेळ आहे जा. हां ओंकार घरात आहे का पंप? ओंकार पप्पाने आणलाय ना पंप? आहे ना? हा मारा गेला एवढा. बरं नेक्स्ट बघा समोर जरा. पंपांना हवा मारताना पंप गरम होतोय का? होय का नाही? बघा इथं मजा बघा. तुम्ही प्रेशर वाढवलं, व्हॉल्यूम कमी झालं. हा होय नाही? व्हॉल्यूम कमी झालं आणि टेम्परेचर बदललं का नाही? कधी कधी 3 व्हॅरिएबल्स बदलतात बघा, प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर. समजतंय का? कधी कधी 4 पण बदलतात, कळलं ना? आणि एक जरी व्हॅरिएबल बदललं तर तुम्ही म्हणायचं सिस्टीमनं स्टेट बदलली, स्टेट चेंज झाली असं समजायचं. कळतंय? नेक्स्ट पुढचा डिफाईन. प्रॉपर्टी तेच सांगितली की मी आता. काय सांगितलं आता? म्हणजे एक बदलले की दुसऱ्या ऑटोमॅटिक बदलते वगैरे, हे प्रॉपर्टीजमध्ये आलं सगळं. नेक्स्ट पुढचा कुठला? प्रोसेस. बरं बस करायचं काय? घेऊया अजून आत्ताच. काय करायचं आहे? कितीला बस आहे? 3 झाला. बाकीला बस. हां मग काय तुमचा काय प्रॉब्लेम नाही. अर्धाच घेऊया. हां बघा पुढचा प्रोसेस. प्रोसेस म्हणजे काय माहिती आहे का? तर ट्रान्झिशन फ्रॉम वन इक्विलिब्रियम स्टेट टू अनदर कॉल्ड ॲज प्रोसेस. म्हणजे एका इक्विलिब्रियम स्टेटपासून दुसऱ्या इक्विलिब्रियम स्टेटमध्ये जे काय घडलं त्याला म्हणायचं प्रोसेस. फॉर एक्झाम्पल ही बिल्डिंग आहे, बिल्डिंगवर एक कोणतरी उभा राहिला इथं. हां मग ते म्हणते आता ती मला नाही म्हटली, आता मी वरनं पुढीच मारतो. हां मग काय याचा अर्थ आत्ता कुठं आहे तो? इक्विलिब्रियम स्टेटला आहे. कुठला आहे? इक्विलिब्रियम स्टेटला आहे. ही फर्स्ट इक्विलिब्रियम स्टेट आहे. फर्स्ट म्हणजे काय? आता विथ रिस्पेक्ट टू टाईम हा त्याची जागा बदलत नाही. पहिली इक्विलिब्रियम स्टेट आहे. हां आणि ह्यानं उडी मारली. उडी मारली आधीमध्ये थांबते का? हां थांबते काय? अरे होय नाही बोला. थांबते? मग ती म्हणते अरे कुठं चालला आहेस? ती म्हणजे ही बघा ही म्हणाले अरे कुठं कुठं मारायला चाललायस? मग आता ह्याचं हिता आल्यानंतर ही म्हणाले त्याला कुठं मारायला चाललायस? जी मस्त इच्छा आहे म्हणजे थांबावं. थांबते का मध्ये? धाप्प दिशीन पडलं, हां डोकं फुटलं. हां आणि ही कुठली स्टेट आहे माहिती आहे का? कुठली स्टेट आहे? इक्विलिब्रियम. कुठली? सेकंड इक्विलिब्रियम स्टेट. म्हणजे फर्स्ट इक्विलिब्रियम स्टेट टू सेकंड इक्विलिब्रियम स्टेटमध्ये जे काय झालं त्याला काय म्हणायचं? प्रोसेस. काय म्हणायचं? प्रोसेस. कळलं का? होय नाही? येस नो? बरं हे जर पटत नसेल तुम्हाला दुसरं एक्झाम्पल देतो. हां तुम्ही नर्सर असलं काय उदाहरण सांगायला आहे एखादं विचार पाप. आता काय झालं ओंकार मी लई मोठी चूक केली सरांना नाव सांगून. हे बघा ओंकारच चाललाय बरं का सायकलला. हे सायकल आहे, हे सीट आहे. हां हे कोण आहे? कोण आहे? ओंकार. हां आणि ओंकारच्या सायकलला पायडेल नाही, ब्रेक नाही, अशी सायकल आहे. हां कळते का? आणि आत्ता सायकल चढावर थांबलं येतं बरं का. ही फर्स्ट इक्विलिब्रियम स्टेट आहे. फर्स्ट इक्विलिब्रियम स्टेट, पहिली इक्विलिब्रियम स्टेट. आता एखादा गप्प थांबलं सायकल बरं का. प्रोसेस चालू आहे का? नाही. तासभर थांबला तर इथंच थांबणार आहे, दिवसभर थांबला इथंच थांबणार आहे. प्रोसेस चालू आहे का? नाही. हां आणि कोणतरी आलं आणि थोडंसं धक्का दिला. एकदा का सायकल सुरू झाली बिना ब्रेकची आणि बिना पॅडलची सायकल. हां आणि एक जण म्हणते अरे लिफ्ट लिफ्ट. ओंकारची लई इच्छा आहे म्हणजे थांबायची, लिफ्ट द्यायची, कारण कॅरेज मोकळंच आहे ना, रिकामच आहे ना. हां
थांबू शकते काय? हां, तुम्ही म्हणणार आमचा देशी जुगाड आम्ही पाय घासत घासत जातो म्हणणार, पाय चप्पल पण घातला नाही. मग मध्ये थांबते काय? हां, मग कुठे जाऊन थांबते? पहा कुठे इथे जाऊन थांबते. म्हणणार हे व्हायचं काय म्हणायचं? सेकंड इक्विलिब्रियम. मध्ये जे झालं त्याला काय म्हणायचं? प्रोसेस. काय प्रोसेस? डेफिनेशन काय प्रोसेसची? ट्रान्झिशन फ्रॉम. ट्रान्झिशन कळते का? ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम टू. हां, कळल्यास? हां, कळलं का रे? ओंकार कळलं नाही? ओंकार अजून दुःखातच आहे. अरे मी गिफ्ट देऊ शकलो नाही आज. ओंकार नेक्स्ट टाइम ते आधी स्टोरी सांगा ओंकारची. बरं नेक्स्ट टाइम पुढचा. हां, आयसोथर्मल प्रोसेस. हां, आता आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे काय बघा. आयसो म्हणजे सेम आणि थर्मा टेम्परेचर. हां, सेम टेम्परेचर. टेम्परेचर बदलत नाही. टेम्परेचर बदलणार नाही. आयसोथर्मल प्रोसेस. बरं, आयसोथर्मल म्हणजे आयसो म्हणजे काय सांगितलं? सेम. आणि थर्मा म्हणजे टेम्परेचर. पण सगळ्यात महत्त्वाचा शब्द कोणता आहे माहिती आहे का? कोणता शब्द महत्त्वाचा आहे? प्रोसेस. कुठला? प्रोसेस. आता समजा मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. ओंकारच्या सासरवाडीतून तो निघाला आणि सासूनं आमचं जावई बापू लांब चालल्यात सकाळी थंडीचं, मग थर्मास फ्लास्कमध्ये गरम गरम चहा भरून दिलाय. काय? चहा. हां, जावे खुश. हां, सासूबाईने प्रेमाने चहा बनवून दिला आहे. हां, आलं बिलं टाकून, दूध एक्स्ट्रा वापरून. मग मला सांगा चहा थंड होणार का? गरम राहणार. मग त्याला आयसोथर्मल प्रोसेस म्हणायचं का? हां, होय का नाही? म्हणणार का नाही म्हणणार? का नाही म्हणणार? टेम्परेचर बदललं का? नाही. मग त्याला आयसोथर्मल प्रोसेस म्हणणार का नाही? आयसो म्हणजे सेम, थर्मो म्हणजे टेम्परेचर. सेम टेम्परेचर. टेम्परेचर बदललं का? हां, मग तुम्ही ह्याला आयसोथर्मल म्हणणार का नाही म्हणणार? हां, अरे होय नाही बोला. म्हणणार का नाही? नाही म्हणायचं. का म्हणायचं? याचं कारण सांगतो. प्रोसेस कुठं चालू आहे? प्रोसेस चालू नाही आहे. प्रोसेस चालू असायला पाहिजे. आता प्रोसेस चालू असणं म्हणजे मी आता उदाहरण सांगतो काय आहे. हां, मग अशी ओंकारनं काय चहाला बोललोत ना आपल्याला. हां, ओंकारनं काय केलं माहिती आहे का? सगळे आल्यात म्हटलं तर मोठं पातेलं ठेवलं आहे आणि ह्यो आपल्याबरोबर गप्पा मारत बसला आहे. असं इकडलं झालं, ते झालं, ते झालं, हे झालं, ते झालं. आम्ही वाट बघायला चहा आत्ता येते मग येते. ह्याचं काय लक्षच नाही चहाकडं. आणि गॅस चालू ठेवला आहे. पाणी उकळायला सुरुवात झाली. पाणी कितीला उकळते रे? हां, 100. 15 मिनटं झाले. बघितलं पाण्याकडं. टेम्परेचर किती असणार? अरे वाढणार नाही का 15 मिनटांनंतर? काय होणार? हां, वाढणार. 100च राहणार. 100च राहणार. हां, तासभर झालं आणि परत बघितलं टेम्परेचर किती राहणार? 100. टेम्परेचर बदलतंय का रे? बदलतंय का? पण गॅस सुरू आहे का नाही सांगा? अरे होय नाही. गॅस तर सुरू आहे. हीटर आत द्यायचं चालू आहे. प्रोसेस चालू आहे की नाही? प्रोसेस. हीट आत चालले ना. हीट म्हणजे कोणत्या लिटरने दाखवतो आपण? क्यू. मग हीट तर आत चालली. जेवढी हीट आत चालली तेवढी हीट बाहेर पण चालली. हा जेवढं घेतो तेवढं सरांनीला वाटून टाकतोय. जाऊ दे मला नको काय म्हणते. मला आहे मला 100 बास मला. त्याच्यावर जात नाही म्हणते मी. मग हे तासभर जरी उकळवलं आणि 5 मिनटं जरी उकळवलं आणि 5 तास जरी उकळवलं तरी पाण्याचा बॉइलिंग पॉईंट 100 डिग्रीच्या पुढं जाईल का? नाही जात. टेम्परेचर बदललं का? बदललं का? आयसोथर्मल प्रोसेस चालू आहे का? अरे होय नाही. प्रोसेस चालू आहे की. म्हणजे हीट आत जाते, आतनं बाहेर चालल्या. प्रोसेस सुरू आहे. पण टेम्परेचर कसं आहे? सेम. कळलं? आता आपलं बॉडी टेम्परेचर किती असते? आवाज किती? हां, तुम्ही काय जरी केलं आत्ता, हां ताप आलेला वेळ सोडून, टेम्परेचर बॉडी टेम्परेचर चेंज होत नाही. बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंटच राहते. काय का? थंडीचं बाहेर थंड पडल्यामुळे आपलं टेम्परेचर कमी होतं आहे काय? नाही, आपलं टेम्परेचर कॉन्स्टंटच राहतं. टेम्परेचर बदलत नाही. त्याला कसली प्रोसेस म्हणायचं? हां, 5चं डेफिनेशन काय सांगितलं आहे? A process in which temperature of the system remains. कळते का? म्हणजे आधीचं टेम्परेचर नंतरचं टेम्परेचर डेल्टा टी इज इक्वल्स टू काय असणार आहे? 0. फरक बघितला 0. आधी पण 100 होता, नंतर पण 100 आहे. 100 होता 100 0. म्हणजे फरक किती झाला?
डेल्टा टी इज इक्वल्स टू 0. कळलं? T1 म्हणजे आधीच टेम्परेचर तो 100 डिग्री सेल्सिअस. 5 मिनिटांतर बघितलं किती झालं? 100 डिग्री सेल्सिअस. दोन्हीला फरक कसा काढायचा असतो? डेल्टा म्हणजे डिफरन्स. डेल टी इज इक्वल्स टू कसा काढायचा? T2 मायनस T1. 100 वजा 100 किती आलं? 200. होय का नाही? किती आलं? किती आलं? हां, डेल्टा टी काय असतो? काय असतो? 0. डेल्टा टी 0 असतो म्हणजे डेल्टा यू पण 0 असतो. तुम्ही म्हणजे कुठून आला? हे म्हणजे इंटरनल एनर्जी. काय व्हायचं? इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी कुणावर डिपेंड असते? टेम्परेचर. टेम्परेचर वाढलं की इंटरनल एनर्जी पण वाढतं. टेम्परेचर कमी केलं की इंटरनल एनर्जी पण कमी होत्या. समजलं? होय नाही बोला? समजलं का? हां, नेक्स्ट पुढचा आयसो. हां, आयसोबेरिक प्रोसेस. आयसो म्हणजे काय? आयसोबेरिक. मेरी बेरी काय? बेरी के बेर मत तोडा. गाणं आहे ना कुठलं तरी? बेरी बेर नाही काय? आमच्या जमान्यात होतं, तुमच्या जमान्यात नाही. मग हे तुम्हाला बार माहिती आहे का? बार माहिती आहे? हां, अरे होय नाही, हे बार रे वायू. ऐकलाय का बार कधी? हां, तसा बार नव्हतं आणि तसा पण बार नव्हतं. हां, त्याला बार असतात वेगळ्या प्रकारचे. तर बार हे कशाचं युनिट आहे माहिती आहे का? कशाचं युनिट आहे? प्रेशरचा. मग असं लक्षात ठेवा. लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय मी. आता आयसोथर्मलमध्ये काय नावाच आहे? आयसोथर्मा टेम्परेचर आहे का? इथं आयसो बार म्हणजे आयसो प्रेशर. बार हे कोणाचं युनिट आहे? प्रेशरचं. लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय मी. आयसोबेरिक प्रोसेस म्हणजे काय? प्रेशर काय असणार? PRESSURE. प्रेशर कसं असणार आहे? कॉन्स्टंट. प्रेशर कसं असणार आहे? कॉन्स्टंट. प्रेशर बदलायचं नाही. काय पण होते तिकडं, प्रेशर बदललं नाही पाहिजे. हां, मग सांगायचं द प्रोसेस इन विच प्रेशर ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉल्ड ॲज आयसोबेरिक प्रोसेस में डेल P इज इक्वल्स टू 0. कळलं? होय का नाही? येस नो? हां, नेक्स्ट पुढचा आयसोकोरिक म्हणा, आयसोचोरिक म्हणा. जसं केमिस्ट्री जसं आयसोकोरिक, आयसोचोरिक. हां, आयसोचोरिकमध्ये काय लक्षात ठेवायचं? व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. ठीक आहे, बघा लक्ष द्या. हां, बरीरा कुकर आहे का घरात? कुकर आहे की नाही? हां, बरीराच्या घरातला कुकर असा आहे रे. लक्ष द्या रे. हां, ही कुकर चिट्टी आहे. हां, काय हे? प्रेशर कुकर आहे. हां, आता ह्याच्यामध्ये भात घातला आहे. हां, काय त्याला आवडते ते पदार्थ हेच समजा. आणि कुकर गॅसवर ठेवला. गॅस ऑन केला. कुकरचं टेम्परेचर कमी होणार. काय होणार? वाढणार. टेम्परेचर वाढत गेलं. टेम्परेचर वाढल्यामुळे प्रेशर काय झालं? आतलं वाढलं. पण बरीराच्या घरातला कुकर असा फुगणार आहे काय? कमी होणार आहे काय? कुकरचं व्हॉल्यूम सेम राहणार आहे. प्रेशर वाढवा, टेम्परेचर काय करायचं ते करा, पण व्हॉल्यूम सेम राहिलं पाहिजे. व्हॉल्यूम बदलायचं नाही. काय पण करा, व्हॉल्यूम बदलणार नाही. असं असेल तर त्याला काय म्हणायचं? आयसोकोरिक प्रोसेस. डेल्टा V इज इक्वल्स टू काय असतो? फरक व्हॉल्यूममधला 0. आधी पण व्हॉल्यूम तेवढाच आहे, नंतर पण व्हॉल्यूम तेवढाच आहे. व्हॉल्यूम बदलतो का? नाही. नेक्स्ट काय? हां, ॲडियाबॅटिक प्रोसेस. हां, आता ॲडियाबॅटिक. हां, अड्डी अब्बा. हां, टिक 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 टिक. अभी एक कंटेनर घ्यायचा. लक्ष द्या रे. हा कंटेनर पूर्णपणे आयसोलेट करायचा. काय करायचा? आयसोलेट करणं म्हणजे काय माहिती आहे का? ते आईस्क्रीम विकायला येत नाहीत का? त्यांचा कंटेनर आयसोलेटेड असतो बघा. हां, बर्फ वितळत नाही त्याच्यात. थर्मोकॉलचा बॉक्स. मग आयसोलेट करणं म्हणजे काय करणं? बघा, हे आयसोलेशन आहे. आत लीड बाहेर जाणार का नाही? अरे होय नाही. बाहेरची हीट आत. हां, म्हणजे अंदर का कोई बाहर हां ना जा सके.
और बाहर का कोई अंदर ना आ सके. हां, बाहेर अंदर का बाहेर म्हणजे कोण? क्यू आत जाणार का? नाही. आतला क्यू बाहेर येणार का? नाही. और चाबी खो जाए. आता मला सांगा, ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये हीट आत गेली का? आतली हीट बाहेर गेली का? हीट क्यूनं दाखवतो आपण. म्हणजे समजा आता विद्याश्रीनं चहाला बोलवलं आपल्याला, देणार ना चहा? अजून विचार करून सांगणार. आणि काय केलं माहिती आहे का? पातेलं आयसोलेटेड पातेलं ठेवलं गॅसवर. म्हणजे असलं पातेलं गॅसवर ठेवलं आणि ह्यात चहा ठेवलं काय. म्हणजे चहा पातेलं कसलं आहे माहिती आहे विद्याश्रीच्या घरात? हे बघा असलं, ते असलं चहा आयसोलेटेड पातेलं असं ठेवले चहा करायला. कालनं गॅस लावला आहे. हां, आम्ही आपलं वाट बघायला लावली. आत्ता चहा होते, मग चहा होते, चहाच तयार होईना. का होईना तयार? कारण ही जी क्यू आहे ना ती आज चालली आहे का? नाही. दिवसभर जर ठेवलं गरम करत, त्या चहाला हीट मिळणार का? टेम्परेचर मिळणार का? नाही. चहा होईल का तयार? होईल काय? होईल का नाही? हां, म्हणून ॲडियाबॅटिकमध्ये काय लक्षात ठेवायचं? हां, स्पेलिंगमध्ये बघा, अंदर का कोई बाहर ना जा सके और बाहर का कोई अंदर ना आ सके और चाबी खो जाए. हां, बसव दे, लय विचार करू नका. नाही तुमच्या पिक्चरचा एवढा प्रभाव पडला तुमच्यावर. आणि मास्तर असलं शिकवते म्हणून गावभर करायचं नाही. हो का, मास्तर असं जास्त असलं काय सांगू नाही. हे काय उपयोगाचं सांगितलेलं सांगणार नाही. काहीतरी कांड करायला सांगितलं की लगेच हां म्हटलं की नाही काय एक तारेचा तुकडा घ्या, प्लगमध्ये टाका आणि बटन दाबा, काय गुलगुले होतात बघा. असलं ट्राय करणार जाऊन. आणि असाइनमेंट सोडा म्हटलं की हां असलं काय सांगू नका. जाऊ दे, चला. आता मला सांगा, ह्यात एक मटेरियल ठेवले, याचं टेम्परेचर बदलणार का नाही बदलणार? हां, अरे होय नाही बोला, बदलणार नाही नक्की? हां, पण बदलते. हां, आता कसं ते सांगतात. तसं बघायला गेलं तर बदलायला नाही पाहिजे, आहे की नाही? बाहेरचं कोण आत गेला नाही, आतलं कोण बाहेर गेलं नाही, तर टेम्परेचर बदलते. कसं बदलते समजून घ्या. सायंटिफिक लँग्वेजमध्ये काय सांगतात? द केमिकल रिॲक्शन डन इन आयसोलेटेड कंटेनर. आता असलं सांगितलं की आम्हाला कळत नाही. आता मी सांगतो काय बघा, आता आम्हाला लगेच कळते. तिथं बॉम्ब लावला आत. काय लावला? बॉम्ब फुटायच्या आधी आतलं टेम्परेचर T1. हां, आतलं टेम्परेचर. आणि बॉम्ब फुटल्यानंतर आतलं टेम्परेचर T2. वेगळं असणार का? ते सेम असणार. वेगळं असणार का नाही? मग आतलं एनर्जी बदलली का नाही? अरे होय नाही. मग डेल्टा T आहे तो 0 आला का? नाही आला. फरक आहे ना काहीतरी. आजचं टेम्परेचर वेगळं होतं, नंतरचं टेम्परेचर वेगळं आहे. काय वेगळं आहे? बॉम्ब फोडला ना. आता मी बॉम्ब फोडला हे शब्द बोललो ना मी आत्ता, एक सेंटेन्स बोललो, आत बॉम्ब फोडला. हेच आपल्या केमिस्ट्री लँग्वेजमध्ये काय सांगायचं? द केमिकल रिॲक्शन डन इन आयसोलेटेड कंटेनर. बॉम्ब फुटणं म्हणजे केमिकल रिॲक्शनच आहे, कळते का? बॉम्ब फोडाफोडी आम्हाला सांगा, पण केमिकल रिॲक्शन आम्हाला कळत नाही. केमिकल रिॲक्शन कुठे केली आपण? आयसोलेटेड कंटेनरमध्ये केली. असं असेल तर काय माहिती त्याला कसली प्रोसेस आहे? ॲडियाबॅटिक प्रोसेस. समजलं? होय नाही बोला? येस नो? हां, पुढचं नेक्स्ट. हां, नेक्स्ट पुढचं कुठलं आहे? सायक्लिक प्रोसेस. सायक्लिक म्हणजे काय? तुम्ही कुठनं आलाय रे आज? अरे कुठनं आलाय? घरातनं आलाय ना? कॉलेजमध्ये कुठनं आला? घरातनं आला की नाही? आता कुठं जाणार आहे? हां, निघाला कुठनं? घरातनं. आता जाणार आहे कुठं? ज्या ठिकाणावर निघाला आहे त्या ठिकाणी परत जाणार आहे ना? त्याला म्हणजे सायक्लिक प्रोसेस. काय म्हणायचं? तुम्ही घरात निघाल्यानंतर गावभर डॉट फिरला आणि परत कुठे गेला? हां, फॉर एक्झाम्पल घेतो. हां, समजा पाणी घेतलं आपण, पातेलं घेतलं, पातेल्यातलं पाणी किती डिग्री आहे? समजा 25 डिग्री सेल्सिअस आहे. हां, आता ओंकारला बघवलं नाही, पाणी जरा थंड आहे. ओंकारनं काय केलं आहे? पाणी ठेवला गॅसवर, लावला जरा खालनं त्याला, हां, जाळावर बसवला त्याला. कोणाला? त्या पाण्याच्या कंटेनरला. पाणी गरम होणार का नाही? अरे होय नाही. पाणी गरम होऊन कितीला गेलं? 100 डिग्रीला गेलं.
परत गॅस बंद केला, हां गॅस बंद केल्यानंतर परत पाणी तासाभरानं, हां जिथनं निघाला होता तिथं पोचला ना परत, काय म्हणायचं कसली प्रोसेस, हां नंबर ऑफ स्टेप झाल्यामध्ये पण आणि परत कुठं आला, इनिशियल पोझिशनला आला आहे का नाही, होय का नाही, तेच नो, हां बघा वाचा डेफिनेशन काय आहे. आणि फायनली कुठे यायचं, इनिशियल स्टेटला यायचं. कळलं का, तू म्हटला मी जातो घर सोडून, हां घराला माहिती असते, कॉन्फिडन्स आहे, कुठं जातं येते परत आणि घरात, कळलं ना, कुठं फिरून आणि कुठे येणार आहे, सायक्लिक प्रोसेस. कळलं, समजलं का, बरं. नेक्स्ट लेक्चरला मी आयसोथर्मल आणि ॲडिबॅटिक आणि रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल ह्या दोघांचा डिफरन्स सांगणार आहे. आणि त्या पुढच्या 2 डेफिनेशन पण त्याच्यामध्येच येतात, व्हेरी इम्पॉर्टंट, कारण ह्या 2 डेफिनेशनवर पुढच्या बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत, आयसोथर्मल आणि ॲडिबॅटिक, आणि कुठल्या 2 आणि इरिव्हर्सिबल. कारण नेक्स्ट लेक्चर चुकवायचं नाही, पुढचं लेक्चर खूप महत्त्वाचं असणार आहे, त्यात मी वर्क डन ते दोन्ही डेरिव्हेशन्स घेणार आहे, लगेच प्रॉब्लेम घेऊन टाकणार आहे.